शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आता भरपूर शेतकऱ्यांना सोयाबीन विकायला सुरुवात केली आहे, मक्का विकायला सुरुवात केली आहे, कापूस विकायला त्या ठिकाणी सुरुवात केली आहे. काही शेतकरी मक्का हे 1200-1300 रुपयांना त्या ठिकाणी विकून टाकले आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन 40, 42, 45 रुपये या दरामध्ये विकून टाकले आहेत आणि कापूस सुद्धा 65-70 रुपयाला त्या ठिकाणी विकला आहे. तर आपण जर का ओव्हरऑल विचार जर का केला तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून हे जे पिकाचे दर आहेत हे जागच्या जागेवरच आहेत आणि खताच्या दरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली आहे. आता काही शेतकऱ्यांनी मागच्या महिन्यात किंवा त्याच्या अगोदरच्या 2 महिन्याच्या पूर्वी खत हे किंवा 10-26 असेल 10-26 ही बॅग अगोदर शेतकऱ्यांनी 1900 रुपयाला आणली आहेत, काही शेतकऱ्यांनी 1650 रुपयाला आणली आहेत, काही शेतकऱ्यांनी 1700 रुपयाला आणली आहेत. परंतु आता 10-26 ची रेट ही 2100 रुपये त्या ठिकाणी झाली आहेत. 9-24 ची रेट ही सुद्धा 2100 रुपये झाली आहेत आणि प्रत्येक खताचे दर 10-26 असेल, 9-24 असेल, 20-20-013 असेल किंवा डीएपी असेल किंवा युरिया असेल, त्या ठिकाणी प्रत्येक खताचे दर हे वाढलेले आहेत. मी फक्त हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असंच आहे की खताचे दरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली आहे आणि जे शेतकऱ्यांचं पीक आहेत सोयाबीन, कापूस, मक्का, हरभरा काय जे असेल जे पीक आहेत या पिकाचे दर आहेत हे जागच्या जागेवर आणि स्थिर आहेत. तर याचं कारण नेमकं काय आहे, याला कारणीभूत नेमकं कोण आहेत याचा विचार आपल्या शेतकरी बांधवांना केला पाहिजे. कारण की खताच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली आहे आणि दुसऱ्याकडे शेतकऱ्याचे जो माल आहेत ह्या मालाला 4-5 वर्षापासून जो दर आहेत हा दर हा सारखाच भेटू लागला आहे. तर याचा विचार आपल्या शेतकरी बांधवांना केला पाहिजे.